बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये शिवसेनेच्या बैठकीत राडा झाला। अहिल्यानगर जिल्ह्यासंदर्भात बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये दोन गट हे आपापसामध्ये भिडले। शरद पवार गटाचा पदाधिकारी या बैठकीत शिरल्याचा आरोप केला गेला। त्यानंतर किरकोळ वाद झाला आणि गैरसमजातून या ठिकाणी हाणामारी झाली आहे। या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी आतमध्ये आम्हाला दिसला, त्यामुळे त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आमच्या पक्षाची बैठक आहे, तू काही या ठिकाणी थांबू नको, त्याला त्वरित बाहेर काढा। त्यामुळे इथे गोंधळ झाला। बाकी दुसरा कोणताही काय कुठल्या राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचा आहे। तो कर्जत तालुक्यातला आहे, नगर मधला कर्जत तालुक्यातला आहे, त्याला ओळखतो आम्ही। तो शरद पवार गटातला आहे आणि तो या ठिकाणी कसं काय आला, त्यामुळे आम्ही या ठिकाणी केलं। दोन गटामध्ये म्हणण्यापेक्षा दोन व्यक्तींच्या काही समर्थकांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याची दखल पक्ष नक्की घेईल। त्याचा पूर्ण अहवाल माननीय शिंदे साहेबांकडे पाठवला जाईल। स्वतःचं वैयक्तिक मत म्हणजे पक्षाचं मत असू शकत नाही। ज्यांना नेते मंडळींनी मार्गदर्शन केलं त्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाप्रमाणे न वागता जे वेगळ्या पद्धतीने वागलेले आहेत त्यांची गय शिवसेना पक्ष करणार नाही। परंतु नक्की काय झाले याची माहिती घेऊ आणि तसा सकारात्मक अहवाल, खरा अहवाल हा साहेबांकडे सादर करू।